16,807 चे पाचवे मूळ काढण्यासाठी अगोदर 16,807 चे आपण मूळ अवयव काढू. सोळा हजार आठशे सात या संख्येला 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही, 5 ने भाग जात नाही, 6 ने भाग जात नाही, 7 ने जातो. 7 दुनी 14 उरले 2 झाले 28. 7 चोक 28. 7 शून्य शून्य 7 1 7. या संख्येला परत 7 ने भाग जातो. 7 त्रिक 21 उरले 2. 7 चोक 28 उरला 2. 7 त्रिक 21. आता परत या संख्येला 7 ने भाग जातो. 7 चोक 28 उरले 6. 7 9 63. आता 7 ने जातो. 7 7 49. 7 1 7. आता पहा, पाचवे मूळ काढायचे आहे. आपण काढलेले मूळ अवयव जर 5 आले, जर आपण काढलेले मूळ अवयव जर 5 आले तर ते पाचवे मूळ आहे. पाहू किती आले. 1 2 3 4 5. हे मूळ अवयव 5 आलेले आहेत. म्हणून 16,807 चे पाचवे मूळ बरोबर 7. हे आपला उत्तर आलेलं आहे. हा प्रश्न काय आहे. 19,668 चे 90 मूळ. कितवे मूळ काढायचे आहे. 19,683 चे मूळ अवयव. 3 सका 18 उरला 1 झाले 16. 3 5 15 उरला 1. 3 सका 18 3 1 3. इथे 3 ने भाग जातो. 3 2 6 3 1 3 उरले 2. 3 8 24 परत उरले 2. 3 7 21. परत 3 ने भाग जातो. 3 7 21. 3 2 6 उरले 2. 3 9 27. परत 3 ने भाग जातो. 3 3 3 2 6 उरला 1. 3 चौक 12. 3 3 3 8 24. 3 1 3 2 6 उरले 2. 3 8 24. 3 7 21. 3 9 27. 3 3 9 आणि 3 1 1. किती आले. 1 2 3 पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अवयव आले. याचा अर्थ 19,683 चे 9वे मूळ बरोबर 3. 65,536 चे 8वे मूळ किती. 65,536 चे 8वे मूळ काढण्यासाठी आपण 65,536 चे मूळ अवयव काढले. मग या ही संख्या समान म्हणून 2 ने भाग झाला. 2 3 6 2 2 4 उरला 1 झाले 15. 2 7 14 परत 1 उरला. 2 सक 12 1 उरला. 2 8 16.
परत 2 ने भाग जातो. बे एक बे, उरला 1, बे सक 12, बे त्रिक 6, 1 उरला, बे आठी 16, बे चोक 8. परत 2 ने भाग जातो. बे आठी 16, बे एक बे, 1 उरला, 92 18, बे 2 4. परत 2 ने भाग जातो. बे चोक 8, 1 ला भाग जात नाही म्हणून 0 चा भाग देऊ. बे 0 0, आता 19 ला भागू. 92 18, उरला 1, बे सकून 12. परत 2 ने भागू. बे 2 4, बे 0 0, बे चोक 8, उरला 1, बे आठी 16. परत 2 ने भाग जातो. बे एक बे, बे 0 0, बे 2 4, बे 14. परत 2 ने भाग जातो. बे 5 10, बे एक बे, बे 2 4. परत 2 ने भाग जातो. बे 2 4, उरला 1, बे 5 10, परत 1 उरला, बे 16. बे एक बे, बे 2 4, उरला 1, बे आठी 16. बे सकम 12, बे चौक 8, बे त्रिक 6, बे 2 4. बे एक बे, उरला 1, बे बे आठी 16, बे चौक 8, बे 2 4 आणि बे एक बे. आता इकडे पहा, आपणास कितवे मूळ काढायचे आहे? 8वे मूळ. मग याचे 8 मूळ अवयव आलेले आहेत का पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मूळ अवयव आलेले. मूळ अवयव आलेले 16 आणि आपणास काढायचं आहे 8वे मूळ. कितवे मूळ काढायचं आहे? 8वे. मग 8वे मूळ, मूळ अवयव तर 16 आले. 8वे मूळ काढायचं कसं? आलेल्या मूळ अवयवांना कितवे मूळ काढायचे आहे त्याने भागायचं. 8वे काढायचे म्हणून 8 ने भागू. 8 1 8, 8 2 16, भागाकाराला 2. मग जे मूळ अवयव आलेले आहेत 16 मूळ अवयवांपैकी 2 मूळ अवयव घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. मग याच्यापैकी 2 घेऊ. 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणून 65,536 चे 8वे मूळ बरोबर 4. समजलं? 3125 च्या 5व्या मुळाचा घन. 3125 च्या 5व्या मुळाचा घन काढायचा आहे. मग याच्या अगोदर 5वे मूळ काढायचे. कोणत्याही संख्येचे मूळ काढायचे असेल तर अगोदर तिचे अवयव काढायचे. मग आपण अवयव काढू. 3125 चे मूळ अवयव. त्याच्या एकच स्थानी 0 किंवा 5 असतो. त्या संख्येला 5 ने भागतात म्हणून 5 ने भागू. 5 सक 30, उरला 1, 5 2 10, उरले 2, 5 5 25, 5 1 5, 5 2 10, उरले 2, 5 5 25, 5 2 10, उरले 2, 5 5 25, 5 5 25, 5 1 5. किती मूळ अवयव आले? 5 आले का पहा. 1 1 2 3 4 5. 5 मूळ अवयव आले म्हणून 31
3125 चे पाचवे मूळ. 3125 चे पाचवे मूळ आले 5. आता त्याचा घन काढायचा आहे. पाचव्या मुळाचा घन. पाच गुणिले 5 बरोबर 125. म्हणून 3125 च्या घनाचे पाचवे मूळ बरोबर 125. पुढचा प्रश्न. कंसात 46,656 या संख्येच्या वर्गाचे 6वे मूळ काढायचे आहे. किंवा 46,656 या संख्येच्या 6व्या मुळाचा घन. मग कसा काढायचा? 46,656 या वर्गाचे 6वे मूळ. अगोदर आपण त्याच्या जो घन आहे त्याचा संक्षिप्त रूप करू. 1/2 झालं 46,656 चे घनमूळ काढायचे. काय केलं? अगोदर काय केलं आपण? आलं का लक्षात? 46,656 चा जो घात दिलेला होता, घात काय होता? 2/6. त्याचं आपण संक्षिप्त रूप केलं 1/3 आलं. मग ते झालं 46,656 चे घनमूळ काढा. मग याचे घनमूळ कोणत्याही संख्येचे घनमूळ काढत असतील तर त्याचे मूळ अवयव काढायचे. आता काढू. 46,656 चे मूळ अवयव. 46,656 ही समसंख्या आहे. समसंख्येला 2 ने भाग जातो म्हणून इथे लिहू 2. 2 4, 2 6, 2 6, 2 4 उरला 1 झाले 16. 2 1 उरला 1. 2 सकम 12 परत उरला 1. 2 सकम 12. 2 14. आता काय करायचे? परत 2 ने भाग जातो. 2 पंचे 10 उरला 1. 2 8 16. 2 3 6. 2 2 परत 2 ने भाग जातो. 2 2 4 उरला 1. 92 18. 2 1 2 उरला 1. 2 17. 2 1 2. 2 4 8 उरला 1. 2 पंचे 10 परत 1 उरला. 2 8 2 7 14. 2 2 4 उरला 1. 92. आता 2 ने जातो. 3 ने जातो का नाही पाहू. 7 आणि 2 9. 9 आणि 9 18. 18ला 3 ने भाग जातो म्हणून या संख्येला 3 ने भाग जातो. 3 2 6 उरला 1. 3 4 12. 3 3 परत 3 ने भाग. 3 8 24. 3 1 3 2 6 उरले 2. 3 7 21. 3 9 27. 3 3 9. 3 1 3. मग पहा याचे मूळ अवयव किती आले? मूळ अवयव पाडले. मूळ अवयव पाडल्यानंतर जेव्हा घन काढायचा असतो आलेल्या मूळ अवयवाचे 3 चे गट करायचे असतात. मग या तिघांचा एक गट, या तिघांचा एक गट, या तिघांचा एक गट, या तिघांचा. आणि जेवढे गट झाले प्रत्येक गटामधला एक अवयव घ्यायचा.
पहिल्या गटातला घेतला 2, या गटातला 2, या गटातला 3 आणि ह्या गटातला 3. पहा, मग यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36. मग काय आलं? 46,656 चे घनमूळ किती आहे? 36. पुढचा प्रश्न, कंसात 4चा घात 8 कंस बंद आणि कंसाचे दुसरे मूळ म्हणजेच वर्गमूळ, त्याला कसं सोडवायचं? कंसात एखादी संख्या असेल, तिचा घात असेल आणि कंसाचाही घात असेल तर काय होत असतं? घाताघातांचा गुणाकार करायचा. मग कसं होणार? चारचा घात 8 गुणिले 1/2. इथं 4चा 8चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे. 8 एका 8, 8 दोन्ही 16. आता घाताचं संक्षिप्त रूप होतं, करू 2 एक 2, 2 चौका, म्हणजे 4चा चौथा घात काढायचा आहे. 4चा चौथा घात कसा काढायचा? 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 ही संख्या 4 वेळेस लिहून गुणाकार केला म्हणजे 4चा चौथा घात मिळतो. 4 चोक 16, 16 चोक 64, 64 गुणिले 4. 4 चोक 16 ला 6, हातचा आला 1, 4 सक 24 ने 25. चारचा चौथा घात बरोबर 256.